तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी अटकेत असलेला विशाल फाळके याला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। या प्रकरणी विशाल फाळके याच्या टोळीतील अन्य साथीदारांची ओळख पटली आहे, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे। वायफळे येथील संजय दामू फाळके आणि विशाल सज्जन फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहे। या वादातूनच विशाल फाळके यांनी गुरुवारी सायंकाळी संजय फाळके, जयश्री फाळके, रोहित फाळके, आदित्य साठे, आशिष साठे, सिकंदर शिकलगार यांच्यावरती तलवार कोयत्याच्या साहाय्याने खुनी हल्ला केला। हा हल्ला करण्यासाठी विशाल याने पुणे भागातील आपल्या गुन्हेगारांची टोळी आणली होती। दरम्यान हल्ल्यातील जखमी रोहित फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर भिवघाट आणि मिरज येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला विशाल फाळके याला बेड्या ठोकण्यात यश आलं। त्याला आज तासगाव येथील न्यायालयासमोर उभं केलं असता 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय। वायफळे येथील खून प्रकरणात त्याने पुणे येथील टोळीचा वापर केला। पुणे भागातून त्याने आपल्या साथीदारांना वायफळे येथे आणलं होतं। दरम्यान विशाल फाळकेच्या साथीदारांची तपासात ओळख पटली आहे, मात्र सर्वच गुन्हेगार सराईत आहेत। सध्या ते भूमिगत आहेत, त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे।